दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. जगी पसराया निवड केली प्रभुराया, प्रकाश जगी पसराया निवड केली प्रभुराया. अखंड करण्या तुझीच सेवा दे मजला वरदान, तुझ्या कृपेची प्रेमळ छाया मजवर राहू दे. दीन सौख्याचा सौभाग्याचा लाभो सकल जना, प्रभू दीन साजरा करूया परमेशा स्मरणा. ना आजची ही पवित्र मिसा आपण जे आपल्या लग्नाचा रौप्य महोत्सव साजरा करीत आहेत अशा दाम्पत्यासाठी अर्पण करीत आहोत. परमेश्वराचा कृपा आशीर्वाद त्यांच्या वैवाहिक जीवनावर यावा. तसेच जे आजारी आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावं, बरं करावं. आणि जे आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आपल्या धर्मप्रांतामध्ये फादर विल्यम फरेरा आपला 75वा वाढदिवस आज साजरा करीत आहेत. त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आपण ख्रिस्ती ऐक्य सप्ताहामध्ये आहोत. आज ख्रिस्ती ऐक्याचा 4था दिवस आहे. आजचा आपला विषय आहे, मी तुम्हाला दास म्हणत नाही तर मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. प्रभूची जी मैत्री आहे त्याद्वारे सर्व ख्रिस्ती भाविकांनी एक असावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. ख्रिस्त सभा आज कुमारिका व रक्तसाक्षी
संत ॲग्नेसचा सण साजरा करीत आहे. संत ॲग्नेसच्या स्मृतिदिनी संत ॲग्नेसने जी श्रद्धेची साक्ष दिली, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जी एकनिष्ठता दाखवली, त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानूया. आणि आपण देखील श्रद्धेमध्ये असेच दृढ असावेत म्हणून विशेष प्रार्थना करूया. ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, जगाला जे दुर्बळ वाटेल त्याची तू निवड केलीस व जगाच्या सामर्थ्याला लज्जेने मान खाली घालायला लावलीस. आज आम्ही संत ॲग्नेसच्या सार्वकालिक जीवनातील जन्माची स्मृती साजरी करीत आहोत. तिने प्रकट केलेल्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारे व राज्य करणारे एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. इब्री लोकांस पत्र ह्यातून घेतलेले वाचन. येशूने स्वतःला अर्पिलेले हे समर्पण एकदाच करून ठेवले आहे. येशूद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास तो समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा आणि आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापासाठी मग लोकांच्या पापासाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. खरोखर नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते. सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की
स्वर्गामध्ये राज्यवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खरा मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने आणि यज्ञ अर्पल्यास नेमलेला असतो, म्हणून त्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत. पर्वतावर तुला दाखविलेले नमुन्यांप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. मोशे मंडप करण्यात होता तेव्हा त्याला जशीही आज्ञा मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप आणि छाया आहे त्यांची सेवा करतात. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. पहा, परमेश्वर तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. पहा, परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. यज्ञ, पशु आणि अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही, पण ऐकायला तू माझे कान उघडले आहेस. होम आणि पापाबद्दल अर्पणही तू मागत नाहीस. ह्यावरून मी म्हणालो की पहा, मी आलो आहे. आपला प्रतिसाद. पहा, परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे. हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला संतोष आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. आपला प्रतिसाद. पहा, परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. महासभेत मी धार्मिकतेचे सुकृत्य सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही, हे तू जाणतोस. आपला प्रतिसाद. पहा, परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद आणि उल्हास पावोत. तुझे मुक्तिदान प्रिय मानणारे प्रभू थोर आहे असे सदैव म्हणून. आपला प्रतिसाद. पहा, परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात ते धन्य होत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्कच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडून निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय त्याच्या मागोमाग आला. यहुदिया, यरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडच्या प्रांतातून आणि सोर आणि सिदोन ह्याच्या आसपासचा प्रदेश ह्यांतून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करीत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आले. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून येशूने शिष्यास एक होडी तयार ठेवावयास सांगितली, कारण त्यांनी अनेकांना बरे केले होते. म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व आले आणि त्याला स्पर्श करावयास व त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत
तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, तू देवाचा पुत्र आहेस. तेव्हा येशू त्यांना सारखे निक्षून सांगत असे, मला प्रकट करू नका. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण सर्वांनी मॅग्नेट म्हणजे लोहचुंबक बघितलं असेल. ह्या मॅग्नेटच्या दोन्ही टोकाला चुंबकीय क्षेत्र असते, ज्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. आणि या चुंबकीय क्षेत्राला आकर्षणाची शक्ती असते. द मॅग्नेटिक फील्ड अट्रॅक्ट्स मेटल्स. आणि मग त्या क्षेत्रामध्ये जे धातू त्याला चिकटतात किंवा ते आकर्षिले जातात, काही काळाने ते धातू देखील तशाच प्रकारे चुंबकीय क्षेत्र त्यांच्या भोवती तयार करतात आणि दुसऱ्यांना त्या भोवती ते आकर्षित करतात. प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी अनेकांना स्वतःच्या भोवती आकर्षित केलं होतं. त्याचे शिष्य हे त्याच्याबरोबर होते आणि म्हणूनच काळांतराने त्यांना पुनरुत्थानाचा अनुभव आल्यानंतर ते देखील तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य करू लागतात. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे सामर्थ्य होतं, जो दैवीपणा होता, जी ईश्वरी शक्ती होती, ती त्यांनी आपल्या शिष्यांबरोबर शेअर केली आणि त्या शिष्यांनी इतरांबरोबर शेअर केली. आणि ख्रिस्त सभेमध्ये आज अशाच प्रकारे ही दैवी शक्ती, ही दैवी प्रेरणा आणि दैवी सेवा केली जात आहे. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकामध्ये ही दैवी शक्ती परमेश्वराने निर्माण केलेली आहे. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला आहे. परमेश्वराचा स्वभाव आपल्या स्वभावात आहे, मात्र आपण तो दुसऱ्यांपर्यंत वाटला पाहिजे, दुसऱ्यांना त्याचं दर्शन घडवलं पाहिजे, दुसऱ्यांची सेवा करून त्यांना देखील तशाच प्रकारे दैवी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आपल्याला कसं करता येईल? तर त्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्याकडनं आपण प्रेरणा घेतो, जो आपला स्फूर्तिस्थान आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य दिलं. आजच्या स्तोत्रामध्ये आपण प्रतिसाद दिलेला आहे, होय प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. स्तोत्र 39चं हे प्रतिसाद आहे. ते जणू काही आपल्याला सांगत आहे की आपण जर ख्रिस्तामध्ये वाढायचं असेल, आपल्यामधली जी दैवी शक्ती आहे, दैवी सामर्थ्य आहे, दैवी आकर्षण आहे, स्वभाव आहे, तो जागृत करायचा असेल, तर आपल्याला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये बघतो की प्रभू येशू ख्रिस्त जे गरजू होते, गरजवंत होते, आजारी होते, अडचणीत होते, ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, या सर्वांसाठी जणू काही धावून जातो. त्यांची तो सेवा करतो, त्यांना तो सामर्थ्य देतो, त्यांच्यातले अशुद्ध आत्मे जणू दूर करतो. प्रिय बंधू भगिनीनो, आपण पॅन्डेमिकच्या महामारीमध्ये आहोत आणि या पॅन्डेमिकच्या महामारीमध्ये आपल्या आजूबाजूला गाव परिवारामध्ये किंवा आपण जिथे कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये अनेक लोक आपल्याला अशी भेटतील की जे या महामारीमुळे गरीब झालेले आहेत, उपाशी आहेत, अडचणीत आहेत. काहींना न्यूनगंड आलेला आहे, काही डिप्रेशनमध्ये आहेत, काही जॉबलेस झालेले आहेत, बेकार झालेले आहेत.
काहींमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या कृती करण्याच्या, विकृती करण्याच्या भावना निर्माण होतात, म्हणजे दुष्कृत्य त्यांच्याकडनं घडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर आपल्याला ख्रिस्ताचं जे हृदय आहे, करुणामय हृदय, कंपॅशनेट हार्ट ऑफ जीसस, ते आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि आपल्यातली जी सहानुभूती आहे, संवेदनशीलता आहे, ती आपल्याला जागृत करावी लागेल. आणि त्याद्वारे ह्या लोकांच्या जीवनामध्ये आपण आनंद निर्माण करू शकतो. ह्या लोकांच्या जीवनामध्ये आपण परमेश्वराचा आशीर्वाद निर्माण करू शकतो. परमेश्वराने त्याची जी दैवी शक्ती आणि स्वभाव आपल्याला दिलेला आहे, तो आपण अशा प्रकारे ह्यांच्यापर्यंत पोचू शकतो. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण विशेष प्रार्थना करूया की लोहचुंबकाप्रमाणे त्याच्यामध्ये जी शक्ती आहे आकर्षून घेण्याची, आणि त्यांनी जे शिष्यांना दिली आणि शिष्यांमार्फत आपल्याला ती प्राप्त झालेली आहे, ती आपण आपल्यापुरता मर्यादित न ठेवता आपण दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित घेऊन आपण त्यांच्यापर्यंत ती पोचवावी आणि परमेश्वराचं राज्य, परमेश्वराचं वैभव किंवा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचावेत. म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. अर्पण माझे घेऊन आलो, आलो तुझ्या दारी मी. अर्पण माझे घेऊन आलो, स्वीकार कर प्रभु अर्पण माझे, स्वीकार कर प्रभु अर्पण माझे. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो, सुख माझे घेऊन आलो, तन मन संगी घेऊन आलो, सुख दुःख माझे घेऊन आलो, तन मन संगी घेऊन आलो. स्वीकार कर प्रभु अर्पण माझे, स्वीकार कर प्रभु अर्पण माझे, स्वीकार कर प्रभु अर्पण माझे. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. बंधू भगिनींनो, तुमचं आणि माझं आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत ॲग्नेसच्या सणाच्या दिवशी एक परिपूर्ण बलिदानाने तू तुझ्या प्रजाजनांना पुन्हा मिळव. आम्हाला आणि तुझ्या अखंड ख्रिस्त सभेला आशीर्वाद दे. शांतीच्या व ऐक्याच्या दानांचा आम्हावर वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. ही पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ते योग्य व तारणदायक आहे. एकाच श्रद्धेने व एका बाप्तिस्माने आम्ही जोडले जावीत आणि तुझ्या देहाचे अविभाज्य अवयव बनावेत. म्हणून तू आम्हाला ख्रिस्ताद्वारे सत्याचे ज्ञान देतोस. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू सर्वांना पवित्र आत्मा दिला आहेस. त्याची कृत्ये खरोखर अद्भुत अशी आहेत. तो अनेक वरदानाद्वारे प्रकट झाला आहे. त्याच्या विविध वरदानामध्ये त्याने ऐक्य राखले आहे. तो तुझ्या भक्तजनांच्या हृदयात नेहमी राहतो. आपल्या उपस्थितीने संपूर्ण ख्रिस्त सभा व्यापून टाकतो व आपल्या कृपा सामर्थ्याने तिला मार्गदर्शन करतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर
आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार करा प्रभूचा. यशोगीत गान भांतरा. परम ईशाच्या पावन नामे हित धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार करा प्रभूचा. यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त बीची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास, संत ॲग्नेस यांच्यासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर, या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या दारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावी व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्ध. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, हा ख्रिस्त शरीर साक्रामेंत तुझ्या आणि आमच्यामधील ऐक्याचे प्रतीक आणि अभिवचन आहे. हे ऐक्य ख्रिस्त सभेमध्ये प्रत्यक्ष दिसून येऊ, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्ध. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताप्रमाणे दैवी कार्य करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत योसेफा, हे धन्य कुमारी मरीच्या पती, तुला नमन असो.
परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आमेन. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ती ऐक्यासाठी प्रार्थना. आज 4था दिवस. आजचा विषय आहे, मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझे सारे आयुष्य तू पित्याशी एकरूप असलेली एक प्रार्थना होती. तुझ्या आत्म्याद्वारे तू आम्हाला तुझ्या प्रेमळ इच्छेप्रमाणे प्रार्थना करायला शिकव. साऱ्या विश्वातील विश्वासू जनांना विनंतीची प्रार्थना आणि स्तुतीसाठी एकत्र आण आणि तुझ्या प्रेमाचे राज्य प्रस्थापित हो. उद्या शुक्रवार 22 तारीख संध्याकाळी 5 ते 6:30 ह्या वेळात धर्मप्रांतातर्फे ऑनलाईन ख्रिस्ती ऐक्यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. आर्चबिशप फेलिक्स मच्छाडो मार्गदर्शन करणार आहेत. इतर ख्रिस्ती पंथातील लोक देखील त्यात सहभागी होणार आहेत. आपल्याला यूट्यूब लिंक पाठवली जाईल. आपण या ऑनलाईन ख्रिस्ती ऐक्य प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती. अंतिम गीत. ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या. दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या. प्रकाश प्रभूचा द्या. शुभ वार्ता ही प्रभू ख्रिस्ताची. शुभ वार्ता ही प्रभु ख्रिस्ताची. प्रेम परस्पर दया क्षमेची. प्रेम परस्पर दया क्षमेची. परम शांतीची आस धरा. परम शांतीची आस धरा. घेऊन हाती ध्वज प्रीतीचा